बालमटाकळी येथे घरकुल योजनेला गती. पंचायत समिती अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट. बालमटाकळीत लाभार्थ्यांच्या घरकुलाचे केले अधिकाऱ्यांनी पूजन. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीत घरकुल योजना अंतर्गत प्रलंबित घरकुले तात्काळ पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडमध्ये कारवाई सुरू केली असून या संदर्भात दिनांक 17 रोजी झालेल्या प्रशासकीय संनियंत्रण बैठकीत तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांनुसार सर्व प्रकारच्या घरकुल योजनातील प्रलंबित घरकुले व प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती स्तरावर अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात आली असून त्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत बालमटाकळी येथे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी घरकुल लाभधारकांच्या घरी भेट देऊन घरकुलाचे भूमिपूजन व प्रलंबित हप्ते, कागदपत्रे, बांधकामातील अडचणी यासंबंधीचे प्रश्न समजून घेतले व ते तात्काळ मार्गी लावण्याचे प्रयत्न केले. प्रशासनाच्या या पुढाकारामुळे घरकुल लाभधारकांना दिलासा मिळत असून प्रलंबित घरकुले लवकरच पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पंचायत समितीतील सर्व अधिकारी, बालमटाकळीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, घरकुल लाभार्थी उपस्थित होते. पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर. जेणेकरून तो लाभार्थी पक्क्या घरात राहू शकेल हा दृष्टिकोन माननीय आनंदजी भंडारी साहेबांचा आहे. या दृष्टिकोनातून आम्ही एक पाऊल पुढे टाकत चाललेलो आहोत. घरकुलाचे प्रत्येक वेळेचे आडलेले काम आहेत ते कसे सोयीस्कर होतील व कसे त्यांना पूर्णत्वात जावं यासाठी आम्ही आमची टीम साधारणतः या टीममध्ये 10 टीम आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये पंचायत समितीचे 3 कर्मचारी आहेत व ग्रामपंचायत लेवलमधून 1 कर्मचारी आम्ही सोबत घेतलेला आहे. आम्ही 14 जणांची टीम या ठिकाणी केली आणि प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि आत्ताच्या या व्हिजिटमध्ये आम्हाला असं दिसून येत आहे जे उर्वरित राहिलेले लाभार्थी आहेत नक्कीच त्याचे घरं पूर्ण होतील व बालमटाकळी एक आदर्श गाव आपल्या तालुक्याला व जिल्ह्याला दाखवून देईल अशी या ठिकाणातून स्थिती आम्हाला आजच्या दिवशी दिसून येत आहे. धन्यवाद.